वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 150व्या अर्थातच 150व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 149 भाग श्रवण केलेले आहेत आणि आपण विवरण घेत आहोत ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण 28 ओव्यांवर विवरण घेतलेलं आहे, चिंतन केलेलं आहे आणि आता आपण विवरण घेत आहोत मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे या ओवीवर। आणि या ओवीवर चिंतन करत असताना विवरण घेत असताना मार्ग सापडे सुगम या चरणावर आपण चिंतन केलेलं आहे। त्याच विवरणाला धरून त्याच चिंतनाला धरून आज आपण या भागामध्ये विवरण घेणार आहोत। आपण बघितलं की माणूस आपल्या संसार प्रपंचामध्ये कर्म करत असताना कार्य करत असताना ज्या रस्त्यात आपल्याला वाटचाल करायची आहे, ज्या रस्त्यामध्ये आपल्याला जायचंय, ज्या रस्त्यामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे तो अतिशय साधा सोपा आणि सुगम मार्ग तो शोधत असतो। शॉर्टकट म्हणतात त्याला। जवळचा मार्ग शोधत असतो, सरळ मार्ग शोधत असतो आणि सुगम मार्ग शोधत असतो। मग आयुष्याची वाटचाल करत असताना आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या देहासाठी तो मार्ग चुकीचा का अवलंब करतो? चुकीच्या मार्गाने वाटचाल का करतोय? चुकीच्या मार्गाचा माणूस का विचार करतोय? त्या ठिकाणी का त्याच्या पिंडामध्ये जाणीव निर्माण होत नाही की मी जर चांगल्या मार्गाने वाटचाल केली, मी जर संतांच्या मार्गाने वाटचाल केली, मी परमार्थाच्या भक्तीच्या मार्गाने जर वाटचाल केली तर माझं आयुष्य अर्थातच जर पाहायला गेला तर आयुष्याचं सार्थक होईल, माझ्या देहाचं सार्थक होईल, माझ्या जीवनाचं सार्थक होईल असा का विचार मनुष्य करत नाही? जन्मा जायते अज्ञान उपजत गुण शरीरी। एवढंच नव्हे तर आपल्या परंपरेप्रमाणे, आपल्या संघाप्रमाणे, आपल्या संगतीप्रमाणे ते विचार, ती कर्म, ते गुण आपल्याकडे येत असतात आणि अशा प्रकारे नको तिकडे वाटचाल मनुष्य करत असतो। नको त्या संघामध्ये जाऊन, नको त्या संघ माणसाला जडल्यानंतर नको त्या वाईट मार्गाने मनुष्य वाटचाल करत असतो। त्या संघामुळे, त्या वाईट वाटचालीमुळे त्याच्या आयुष्याची हानी होते, त्याच्या देहाची हानी होते। काही ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते की लोक मरो मरो जाती वडिले गेली ही प्रचिती। ज्या व्यसनाधीन होऊन आजोबा गेलेला असतो, ज्या व्यसनाधीन होऊन वडील गेलेले असतात, तेच व्यसन जर तो नातू, तो मुलगा जर करत असेल तर त्या ठिकाणी जाणीव निर्माण होणार कधी? ज्या मार्गाने आजोबा गेले, ज्या मार्गाने वडील गेले, ज्या मार्गाने आपले पूर्वज गेले
आणि त्याच मार्गाने जर तो नातू, तो पणतू, तो मुलगा जर वाटचाल करत असेल, तर जर गेले त्यांचं काय झालं, त्यांचं काय शिल्लक राहिलं, त्यांनी काय कार्य केलं, त्यांनी काय कर्म केली, हा विचार माणसाने करायला हवा. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. देह जाणार आहे, देहाची माती होणार आहे, देहाचा कुठल्याही प्रकारे काही शिल्लक राहणार नाहीये, कोणत्याही प्रकारचा अवयव शिल्लक राहणार नाहीये, पण आयुष्यभर त्या देहाने केलेली कर्म मात्र शिल्लक राहणार आहेत. इंद्रिय शिल्लक राहणार नाहीत, पण इंद्रियांनी केलेली कर्म शिल्लक राहणार आहेत. त्या देहाकडे असणारे विचार हे समाजासाठी शिल्लक राहणार आहेत, हे कुटुंबासाठी शिल्लक राहणार आहेत. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना, प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना चांगला मार्ग आपण निवडला पाहिजे, की जेणेकरून आपल्या देहाचं सार्थक होईल, जेणेकरून आपल्या आयुष्याचं सार्थक होईल, अशा प्रकारचा मार्ग आपण निवडला पाहिजे. आणि हेच मार्ग दाखवण्याचं काम संत करत असतात. मार्ग सापडे सुगम, अत्यंत साधा आणि सोपा मार्ग समर्थाने तुम्हाला दाखवलेला आहे. आणि त्या मार्गामध्ये वाटचाल करत असताना न लगे साधन दुर्गम, कुठल्याही प्रकारचं असं दुर्गम साधन लागत नाही. माणूस परमार्थ करण्यासाठी काय काय कोणत्या प्रकारची साधनं घेत असतो. काही साधनं प्राप्त असतात, काही साधनं प्राप्त असतात, काही साधनं त्याला सहज अवगत झालेली असतात, सहज त्याला प्राप्त झालेली असतात, पण काही साधनांसाठी मात्र त्याला कित्येक प्रकारचा अट्टहास करावा लागतो, तरीही ती प्राप्त होत नाही. कशा प्रकारची साधनं घेतली म्हणजे माणसाकडून परमार्थ घडतो, कशा प्रकारची साधनं जवळ केली, कुठल्या प्रकारची साधनांची प्राप्ती करून घेतली म्हणजे माणसाकडून भक्ती होते, हा विचार माणूस करत असतो, हा अभ्यास माणूस करत असतो, आणि ती साधनं प्राप्त करून घेण्यासाठी माणूस धडपडत असतो. ज्या ठिकाणी जाणीव नाहीये, आत्मज्ञान नाहीये, त्या ठिकाणची जर आपण अवस्था बघितली तर परमार्थ राहतो बाजूला, भक्ती राहते बाजूला, आणि भलतीच साधनं घेऊन मनुष्य भलतच काहीतरी परमार्थाच्या नावात करताना दिसत असतो, दिसतोय. ह्या सगळ्याची जाणीव समर्थांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. ह्या सगळ्या विषयीचं आत्मज्ञान समर्थांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि त्या साधनाची ओळख ह्या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी स्पष्ट मांडलेली आहे. ऐका परमार्थाचे साधन, ह्या चरणातच त्या साधनाची ओळख दिलेली आहे. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निचेसी. ऐकणं हे परमार्थाचं साधन आहे. ऐकणं म्हणजे परमार्थ आहे, ऐकणं म्हणजे भक्ती आहे, आणि ऐकणं हे परमार्थाचं साधन आहे. कारण ऐकूनच परमार्थाच्या साधनाची ओळख होते. ऐकूनच भक्तीसाठी काय साधन लागतंय त्या साधनाची जाणीव निर्माण होते. म्हणून समर्थाने या दासबोधात मांडलेला आहे, ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निचेसी. ऐकूनच परमार्थ घडत असतो, ऐकूनच भक्ती घडत असते. ऐकणं हाच परमार्थ आहे. ऐकणं यालाच भक्ती म्हणतात, आणि ऐकणं यालाच परमार्थाचं साधन म्हणतात. सुगम साधन, काही लागत नाही, काही लागत नाही. पण ज्याला करायचंच नसतंय ना, तो काय पुढ्यात आणील सांगू शकत नाही. हो, एक म्हणतोय आम्हालाही देवाचं करावंसं वाटतंय, आम्हालाही देवाचा परमार्थ करावासा वाटतोय, देवाची भक्ती करावीशी वाटते, देवाची पूजा करावीशी वाटते. मग झालं काय, आमची आर्थिक परिस्थिती तशी नाही हो. संतांनी एक जाणीव करून दिली की बाबा रे,
आर्थिक परिस्थिती तशी नाहीये म्हणजे नक्की काय? 2 वेळचं खायला मिळतंय ना, राहायला घर आहे ना, जी पाहिजे त्या प्रकारची वस्त्र आहेत ना, अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा तर पूर्ण होतात ना. मग ह्या गरजा ज्यांच्या पूर्ण होत नव्हत्या त्यांनीही परमार्थ केला आणि आपल्या तर त्या गरजा पूर्ण होत आहेत देवाच्या कृपेने. मग आपण का परमार्थ करू शकत नाही? आपण का भक्ती करू शकत नाही? परमार्थ करण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे असं सांगितलं कोणी? परमार्थ करण्यासाठी आर्थिक परिस्थितीची अडचण आहे हे सांगितलं कोणी? आर्थिक परिस्थिती नाही, मनाची स्थिती चांगली पाहिजे, मनाची आत्मिक स्थिती चांगली पाहिजे. परिस्थिती नाही तर त्या ठिकाणी आत्मस्थिती मनाकडे निर्माण झाली पाहिजे. मनाची स्थिती जर चांगली असेल ना तर तुमची आर्थिक परिस्थिती कशी असू द्या, आपल्याकडून परमार्थ घडणार, आपल्याकडून भक्ती घडणार, आपल्याकडून देवाची पूजा घडणारच. फक्त मनाची स्थिती चांगली पाहिजे. द्वैतात माणूस गरीब असला तरी चालेल. संसारात मनुष्य त्याच्या परिस्थितीप्रमाणे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने असावा. मग तो गरीब श्रीमंत मीडियम मध्यम जसा असेल तसा असावा. पण देहामध्ये मात्र मनुष्य श्रीमंत पाहिजे, मनाने मनुष्य श्रीमंत पाहिजे, इंद्रियांनी मनुष्य श्रीमंत पाहिजे. कुठल्याही इंद्रियाकडून भिकारडी कर्म घडता कामा नयेत, अज्ञानाची कर्म घडता कामा नयेत, कुठल्याही इंद्रियांकडून वाईट कर्म घडता कामा नयेत. एवढी इंद्रियांकडे श्रीमंती पाहिजे. ज्याच्या डोळ्यांकडे श्रीमंती आहे, संतांच्या कृपेने प्राप्त झालेली, त्याचे डोळे देवालाच पाहतात. परश्री माता भगिनी, परणारी आम्हा रुक्मिणी समान. सूत्र आहेत ती परमार्थाची. ज्याचं मन श्रीमंत आहे, ज्याचं अंतःकरण श्रीमंत आहे, ज्याचं मन सर्व अवस्थामध्ये तृप्त झालेलं आहे, त्याला कितीही जरी द्रव्य समोर दिसलं तरी दोन्ही हात जोडून तो नम्र प्रार्थना त्या ठिकाणी करतोय. परधन भयावहा, दुसऱ्याचं ते माझं नाही आहे. त्याच्या पलीकडे ज्याच्या अंतःकरणामध्ये नम्रता आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थ आहे, भक्ती आहे, संतांचे विचार भरलेले आहेत, तो कोणालाही धक्का लागेल, कोणालाही त्रास होईल, आपल्यामुळे कोणालाही कष्ट होतील अशा प्रकारे वर्तणूक करत नाही. परपीडा पापाय. आणि ही सूत्र ज्याला जमली, ही सूत्र ज्याला आयुष्यामध्ये जमली, ही सूत्र ज्याला आयुष्यामध्ये कळली, त्याचं आयुष्य उज्ज्वल झालं समजा, त्याचं सार्थक झालं समजा त्याच्या आयुष्याचं. नाही म्हणे मला देवाचं करावंसं वाटतंय हो, पण देह साथ देत नाही, शरीर साथ देत नाही. आता शरीर साथ देत नाही म्हणजे काय? एक म्हणतो आर्थिक परिस्थिती तशी नाही, त्यासाठी कशाला आर्थिक परिस्थिती पाहिजे? काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. न लागे साधन दुर्गम. एक वेळ आपल्याकडे देवाला नारळ वाहण्या एवढे जरी पैसे नसतील तरी चालतील, पण जो नारळ देवाच्या चरणी अर्पण करायचा आहे तो नारळ देवाच्या चरणी आपल्याला अर्पण करता आलं पाहिजे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुन या लुटी आनंदची करावी. ही ओळख, ही जाणीव समर्थन या दासबोधामध्ये करून दिलेली आहे. एखाद्या वेळेला, एखाद्या पूजेच्या वेळेला ती 5 फळं जरी देवाला वाहण्या एवढी आपली कॅपॅसिटी, आपली ऐपत नसली, आपली परिस्थिती नसली तरी चालेल, पण शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, वाचा पाणी पाद शिष्ण आणि गुद, डोळा कान नाक त्वचा जीभ, ही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे अंतःकरण पंचक. एक प्राण पंचक, प्राण अपान व्यान उदान आणि समान. हे जे आहे ना,
हे देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. अंतःकरण पंच काय, प्राणपंच काय, विषय पंच काय, ज्ञानेंद्रिय पंच काय, कर्मेंद्रिय पंच काय, आणि ते त्या ठिकाणी आपल्याला वाहता आलं पाहिजे. अर्थातच त्या प्रत्येक इंद्रियाकडून त्या परमार्थिक कर्म घडली पाहिजेत, जाणीवेची कर्म घडली पाहिजेत, आणि प्रत्येक इंद्रियाकडे ती जाणीव निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हा देह देवाचा झाल्याशिवाय राहणार नाही, देवाच्या चरणी अर्पण झाल्याशिवाय राहणार नाही, आणि हाच देह देवाला आवडतोय. आर्थिक परिस्थिती नाही म्हणजे ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जण परमार्थ करत असतो, भक्ती करत असतो. पण असं काही नाही की श्रीमंताने 2000 लोक पूजेला जेवायला घातली म्हणजे त्याला पक्क पुण्य मिळालं, भरपूर पुण्य मिळालं, आणि एखाद्या गरिबांनी 5च माणसं जेवायला घातली म्हणून त्याला कमी पुण्य मिळालं, असं नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी आहारी वृत्ती राहो. ज्याची समान दृष्टी आहे, ज्याचे चरण समान आहे, ज्याची दृष्टी समान आहे, जो सर्वांकडे समान पाहतो, सारख्या नजरेने पाहतो, तो पांडुरंग परमात्मा त्याची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्ताला, प्रत्येक दासाला, ते श्रीराम प्रभू प्रत्येक दासाला, त्यांची भक्ती करत असलेल्या प्रत्येक सेवकाला, प्रत्येक भक्ताला समान देत असतात, सारखं पाहत असतात, सारखीच प्राप्ती करून देत असतात. त्याला कारण आहे. जो 2000 लोकांना जेवायला घालतो त्याच्या पिंडामध्ये अहंकार निर्माण होतो, आणि तो 2000 लोकांना सांगत सुटत असतो. अर्थातच आपण देऊ नये असं नाही, आपण द्यावं, आपण करावं. पण जे आधीच तृप्त झालेली आहेत त्यांना कितीही जरी जेवायला घातलं तरी त्याच्यातून काय पुण्य मिळणार आहे. मग ज्यांना गरज आहे, ज्यांना खरोखर एक वेळचंही खायला मिळत नाही, अशा 5च लोकांना जरी जेवायला घातलं ना तरी त्याच्यातून मात्र नक्कीच पुण्य प्राप्त होत असतंय. ज्या ठिकाणी खरोखर गरजेचं आहे त्या ठिकाणी जर आपण ते कार्य केलं, ती गरज भागवली, त्यांच्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी जर आपण जे काही असेल ती कर्म केली, ती काम केलं, तर नक्कीच त्या ठिकाणी पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. बोलायचं, सांगायचं फक्त एवढंच आहे की न लगे साधन दुर्गम समर्थन या ठिकाणी मांडलेलं आहे. काही लोक आर्थिक परिस्थितीवर बोट देतात म्हणून आम्ही परमार्थ करत नाही. पण बाबा रे, परमार्थ करण्यासाठी आर्थिक परिस्थिती जशी असेल तशी, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने सांगितलेलं नाहीये की ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तोच परमार्थ करू शकतो. नाही. एक वेळ देवाला पुढ्यात लावण्यासाठी अगरबत्ती आणायला जर आपल्याकडे तशी परिस्थिती नसेल तरी चालेल. आपल्या कर्माचा सुगंध असा दरवळला पाहिजे की त्या सुगंधाने लोक आकर्षित झाली पाहिजेत. कर्माच्या सुगंधाने आपल्या विचारांचा सुगंध एवढा चांगला दरवळला पाहिजे की तो सुगंध देवाला आवडला पाहिजे. आणि अशा प्रकारे परमार्थ करण्यासाठी काय साधन लागतंय हो? काय साधन लागतंय? जे भगवंताने आपल्याला देह दिलेला आहे ना, जो देवाने आपल्याला देह दिलेला आहे ना, त्या देहामध्ये जाणीव निर्माण करून जाणीवेची कर्म घडली की भक्ती आणि परमार्थ आपोआप कळायला लागतो. देह साथ देत नाही म्हणजे काय? म्हणा आम्हाला परमार्थ करायचंय हो, देवाचं पूजा करायची, देव पूजा करावीशी वाटते, पण शरीर साथ देत नाही. बाकी सर्व काही गोष्टी करताना बरं शरीर साथ देतंय. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला शरीर साथ देतंय. संसार प्रपंचासाठी धावपळ करायला शरीर साथ देतंय. 3 टायमाचं खायला बरोबर शरीर साथ देतंय. त्या ठिकाणी देहाची अडचण येत नाही, त्या ठिकाणी शरीराची अडचण येत नाही, अडचण होत नाही. मग परमार्थ करताना शरीर साथ देत नाही म्हणजे आपल्याला कुठे सांगितलंय देवाने की तू 1 तास उभं राहून नामस्मरण कर किंवा बसूनच कर? जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण परमार्थ करावा. दलिता कांडिता तुझं गाई ना अनंता.
कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी. शेतात काम करता करता संत सावतामाळी यांनी कार्य केलं. कशा प्रकारे कार्य केलं त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. अर्थात देवाची पूजा करण्यासाठी असं कुठल्या प्रकारचं ते शरीराला त्रास द्यायची गरज नाहीये. आज पाहायला गेला तर काही ठिकाणी काय काय अवस्था पाहायला मिळते. म्हणजे अज्ञानातून भ्रमातून माणसाला असं वाटतंय की माझ्या हाताकडे जर वाईट कर्म घडतात, माझ्या हातांकडून जर वाईट कर्म घडतात तर हातांना त्रास होईल असं काहीतरी करायचं, म्हणजे ती वाईट कर्म करणार नाहीत. माझे पाय जर वाईट ठिकाणी जातात तर पायांना त्रास होईल असं काहीतरी आसन किंवा असं काहीतरी करायचं, म्हणजे पाय त्रास देणार नाहीत किंवा पाय वाईट वळणाकडे जाणार नाहीत, वाईट कर्माकडे जाणार नाहीत असं माणसाला वाटतंय. म्हणून माणूस देहाला त्रास करून घेतोय. आपलं शरीर दष्टपुष्ट राहावं, आपल्याला चांगल्या प्रकारे परमार्थ करता यावा, शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या परमार्थ घडावा म्हणून जी आसनं आहेत ती आपण केली पाहिजे. जो व्यायाम आहे तो केला पाहिजे आपण. पण त्याच्याने परमार्थ घडणार आहे, त्याच्याने परमार्थ घडतोय, त्याच्यानेच देवाची प्राप्ती होईल. ते केलं तरच देव भेटेल, ते केलं तरच परमार्थ घडेल, ते केलं तरच भक्ती घडेल असं नाही. अगदीच जर पाहायला गेलं तर संतांनी जो मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे, संतांनी ज्या मार्गाची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे तो किती साधा आणि सोपा आहे. मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम. मग काय करावं? अहो काही ठिकाणी तर अशी परिस्थिती पाहायला मिळते की हाताने वाईट कर्म केली, पाप कर्म केली म्हणून हात तोडला, पायाने वाईट कर्म केली, पाय वाईट कर्माकडे गेले म्हणून पाय तोडला, त्याला ते शासन केलं त्यांनी. डोळ्यांकडे पापाची वासना आली म्हणून डोळे फोडले. आज कित्येक ठिकाणी असं काही ठिकाणी पाहायला मिळतंय. पण या ठिकाणी संतांनी जाणीव करून दिली की अरे डोळ्याकडे वाईट वासना आली म्हणून डोळे फोडले बरोबर आहे, पण ज्या मनाकडून ते डोळ्यांकडे आले त्या मनाकडे स्थिरता प्राप्त झाली का? वाईट कर्माकडे हात जाऊ नये म्हणून हात तोडले, हाताला शासन केलं, ठीक आहे, पण मग ती वासना आपल्याकडे येणारच नाही याचा बंदोबस्त केला का? याचा विचार केला का? ही जाणीव निर्माण केली का? मग ती जाणीव जर आपल्याकडे निर्माण झाली असेल, ती वासना जर निर्वासना झाली असेल तर हात राहू द्या ना, हात तोडायची काय गरज आहे? डोळे राहू द्या ना, डोळे फोडायची काय गरज आहे? प्रत्येक इंद्रियाने देवाने जे दिलेले आहेत ते चांगल्यासाठीच दिलेले आहेत ना आपल्याला. अंतःकरणात जर चांगल्या प्रकारची जाणीव असेल, उत्तम प्रकारची जर जाणीव असेल तर इंद्रिय ज्या कारणास्तव आपल्याला दिलेले आहेत ना तेच काम इंद्रिय करतील, त्याच पद्धतीची कर्म इंद्रियांकडून घडतील. बाकी संतांनी ज्या पद्धतीने मांडलेला आहे, न लगे साधन दुर्गम, श्रवण करा, नामस्मरण करा. नामस्मरण करणं हे साधन आहे, श्रवण करणं हे साधन आहे, देवाचं चिंतन करणं हे साधन आहे. हळूहळू आपल्या सगळ्या कर्माचरणामध्ये परिवर्तन घडणार आहे. हळूहळू आपल्याकडून कसा परमार्थ घडेल हे आपल्यालाही कळणार नाही. हो नक्कीच. काही म्हणतात आम्हालाही देवाचं करावंसं वाटतंय, आम्हालाही देवपूजा करावीशी वाटते, पण टाइमच भेटत नाही. हो, वेळच मिळत नाही. म्हणजे परमार्थ करण्यासाठी माणसाकडे माणूस काय बहाणा करेल ते सांगू शकत नाही. आज मार्केटमध्ये अशी काही लोक पाहायला मिळतात की 18-18, 20-20 तास आपल्या संसार प्रपंचासाठी काम करत असतात. मग आपण 18-20 तास, 12 तास जर संसार प्रपंचासाठी सतत धावपळ करत असतो, काम करत असतो, करू नये असं नाही, ते करावं, पण एक विचार आपण केला पाहिजे की 1 तास आपण परमार्थासाठी काढू शकत नाही. जो देव आपल्याला संपूर्ण दिवसभर सांभाळणार आहे, जाणीवेची कर्म आपल्याकडून करून घेणार आहे, आपण जे काम करू त्या ठिकाणी यशप्राप्ती करून देणार आहे, त्या देवासाठी नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण सकाळी 1 तास देवपूजा करू शकत नाही, अर्धा तास देवपूजा करू शकत नाही.
ज्या देवाने संपूर्ण दिवसभर सांभाळलेलं आहे, ते काम करण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी बळ दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे, ते काम केलं त्याला यश प्राप्त करून दिलेलं आहे. मग हे सगळं ज्याच्या गुणे प्राप्त झालेलं आहे त्याचं स्मरण म्हणून, त्याची आठवण म्हणून, एक कृतज्ञता म्हणून संध्याकाळी अर्धा एक तास काय आपण देवाची पूजा करू शकत नाही? एक विचार आपण केला पाहिजे की अरे मला संसार प्रपंचासाठी, काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी जो बळ देतोय, माझं शरीर जरी थकलेलं असलं, झोपलेलं असलं, आराम करत असलं, विश्रांती घेत असलं, तरी तो देव माझी सेवा करतोय. तृषेने शोकले शरीरात मयासकडे हा विचार मग उठवून शरीर चालवी उदकाकडे, समर्थांनी दासबोधात मांडलेला आहे. आपण आराम करत असतो, आपण विश्रांती घेत असतो, पण त्यावेळेला श्वासोश्वास चालू असतो, तो देव मात्र जागा असतो आपल्यासाठी. मग त्या देवाची जाणीव आपल्या पिंडामध्ये निर्माण व्हावी, त्या देवाचा परमार्थ आपल्याकडून घडावा, भक्ती आपल्याकडून घडावी म्हणून सकाळी आणि संध्याकाळी आपण देवपूजा करू शकत नाही. तो वेळ आपल्याला मिळणार नाही, मिळू शकत नाही. आपण म्हणतो आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. एखाद्या पाहुण्याला जर आपण असं बोललो की अहो बरेच दिवस आमच्याकडे आले नाहीत हो तुम्ही, बरीच वर्ष झाली, पूर्वी म्हणजे नेहमीच यायचे, आता येतच नाही हो, त्यावेळेला तो सहज बोलतो अहो सवडच मिळत नाही. मग आपण लगेच त्याला बोलतो अहो आवड असेल तर बरोबर सवड मिळते, हल्ली आवडच राहिली नाही हो. तसंच परमार्थाचं आहे. आवड जर पिंडामध्ये असेल ना तर बरोबर सवड मिळते, मग वेळ बरोबर मिळतो. पण आवडच जर नसेल ना तर त्याला वेळ मिळेल कसा? माणूस नको त्या कामासाठी, नको त्या कर्मासाठी, मनोरंजनासाठी सहज वेळ घालवतो. एकदा जर मोबाईल हातामध्ये घेतला तर व्हॉट्सअप, फेसबुक चेक करण्यासाठी माणूस तासन तास सहज घालवतोय, अर्धा पाऊण तास सहज घालवतोय, आणि कसा वेळ जातो हे त्यालाही कळत नाही. मग तेवढा वेळ झाल्यानंतर तो बोलतो अरे बापरे, मी 1 तास मोबाईल मध्ये होतो, मी अर्धा तास मोबाईल मध्ये होतो. परमार्थाचा वेळ मात्र बरोबर काउंट करून ठेवतोय तो. परमार्थाचा वेळ मात्र बरोबर त्याला अगदी त्या ठिकाणी कंटाळा आणतोय, आळस आणतोय. मग हे येतंय का? काय येतंय? आवड नाही म्हणून. ती आवड आपल्या प्रत्येकाच्या पिंडामध्ये निर्माण झाली पाहिजे, परमार्थ करण्यासाठी, भक्ती घडण्यासाठी, की जेणेकरून त्या देवाची जाणीव आपल्या पिंडामध्ये निर्माण होईल. काय साधन लागतंय परमार्थाला? परमार्थ करण्यासाठी काय साधन लागतंय? कसं समर्थांनी मांडले बघा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, पण सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. श्रवण करणं हे साधन आहे. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चयसी. श्रवण करणं हे साधन आहे, ऐकणं हे साधन आहे, नामस्मरण करणं हे साधन आहे, आणि ह्याच साधनांतून आपल्याकडून परमार्थ घडणार आहे. म्हणून कंटाळा करता कामा नाही, आळस करता कामा नाही, तर प्रत्येक गोष्टीची, पूजेची, देवपूजेची, देवाच्या स्तवनाची, देवाच्या नामस्मरणाची आवड निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक इंद्रियाकडे ती आवड निर्माण झाली पाहिजे. आणि एकदा काय आपल्या पिंडामध्ये ती आवड निर्माण झाली ना की मग हे बहाणे आपण करणार नाहीत. माझी आर्थिक परिस्थिती तशी नाही हो, माझा देह साथ देत नाही हो, माझं शरीर साथ देत नाही हो, मला वेळच मिळत नाही हो, हे बहाणे आपण शोधणार नाही. ज्याच्या पिंडात आवड निर्माण झालेली आहे ना, त्याची आर्थिक परिस्थिती कशी जरी असली तरी मनस्थिती चांगली असते, मन आत्मस्थितीमध्ये असते, परिस्थितीत नसते. मग तो परमार्थ करत असतो. देह किती जरी थकला, क्षीण झाला, वृद्धावस्था जरी आली तरी तो परमार्थ करत असतो, कारण आवड त्याच्या पिंडामध्ये असते. आणि किती जरी माणूस बिझी असला ना, किती जरी व्यस्त असला ना, तरी परमार्थासाठी मात्र वेळ नक्कीच काढणार तो, जर त्याची मनस्थिती चांगली असेल तर. म्हणून ही परमार्थासाठी, ही भक्ती करण्यासाठी, देवाचं स्तवन, भजन, पूजन करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पिंडामध्ये ती आवड निर्माण व्हावी अशी नम्र प्रार्थना करूया. आणि आजची ही झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.